धर्मेंद्र प्रेमी असलेले राजू उर्फ इक्बाल मनगुळे यांनी 1980 साली कोल्हापुरातील बसस्थानकावर सरबत विक्रीचा व्यवसाय सुरू केला। त्याच वर्षी त्यांनी धर्मेंद्र यांचा मा हा चित्रपट पाहिला। तेव्हापासून ते धर्मेंद्र यांचे चाहते बनले। मी त्यांचा मा पिक्चर बघितल्यानंतर वेडाच झालो व विनोद टॉकीजवळ जाऊन थांबू लागलो व सारखा धर्मेंद्रचे सगळे पिक्चर बघालो। दो चोर, कहानी किस्मत की, फूल और पत्थर, आली बाबा चाली चोर, नया जमाना, फांदेबाज, यकीन, असे बरेचसे त्यांचे 300 पिक्चर म्हणजे 300 पिक्चरमधले 140 पिक्चर माझ्याजवळ आहेत। त्यानंतर ते धर्मेंद्र यांचा प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू लागले। राजू यांना धर्मेंद्र यांचे अनेक डायलॉग तोंडपाठ आहेत। सरबतच्या गाड्यावर त्यांनी धर्मेंद्र यांचं पेंटिंग केलंय। कुठेही चर्चा करताना त्यामध्ये धर्मेंद्र यांचा विषय हमखास काढतात। धर्मेंद्र वेडे बनलेले राजू उर्फ इक्बाल मनगुळे हे धर्मेंद्र यांना आत्तापर्यंत 4 वेळा भेटलेत। धर्मेंद्र यांच्या वाढदिनी ते लोकांना मोफत सरबत वाटप करत त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायचे। धर्मेंद्र सुद्धा त्यांच्या या चाहत्याला नावानिशी ओळखत असत। तो प्रत्येक वाढदिवस त्यांचा करत असतोय, परंतु हा त्यांचा 19वा वाढदिवस 90वा करायचा तर हे नाही। आणि 19व्या वर्षी त्यांनी मला गेले, तिने आम्हाला सोडून। धर्मेंद्रचा मी अति मोठा फॅन आहे। त्यांच्याशिवाय मला काय चांगलं वाटत होतं। हेमा मालिनीनं सुद्धा त्यांनी कार्यक्रमाला आलो त्यांना बघितलंय। मुलगी हाना देओल काकत असताना इथं एक जैन मंदिर आहे, तो मंदिर होणार होतं ह्याच्यात गवत मंडईमध्ये, पण अजूनपर्यंत काय मंदिर झालंच नाही। त्यावेळेला ईशा देओल काकत होती, रमेश देवतेन, हेमा मालिनीला बघितलं, पण धर्मेंद्रला प्रत्यक्ष बघितलं। हेमा मालिनीच्या बंगल्यावर 16 नंबर बंगल्यात जाऊन बघितलं तर धर्मेंद्र त्यांनी आपुलकीने सगळं जवळ हे करायचे, विचारपूस करायचे, खायला वगैरे पैसे द्यायचा प्रयत्न करायचे। मी घ्यायचो नाही, परंतु प्रत्येक वर्षी करतोय। आता हा शेवटचा त्यांचा वाढदिवस। आता कोणाला मी वडील म्हणणार, माझे वडील होते बाबा मोहम्मद अब्दुल मनगुळे, त्यानंतर माझे बाबा पण मी धर्मेंद्रमध्ये बघत होतो, तर माझे वडील गेले। धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समजताच राजू यांना दुःख अनावर झालं। दरवर्षी आपल्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या राजू मनगुळे यांना आता आपल्याला त्यांचा वाढदिवस साजरा करता येणार नाही हे सांगताना अश्रू अनावर झाले होते।